संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र। आता आपण 9व्या अध्यायामध्ये बघूया। संत ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणमधून ज्या रेड्याला सोबत घेतले होते त्या रेड्याला आळेगावी समाधी देतात। पैठण येथील मुक्कामात ज्ञानदेवांनी केलेल्या अद्भुत चमत्कारांच्या कथा विजेच्या वेगाने तोंडातोंडी दूरदूर पसरत गेल्या। अशा अवतारी बालकांचे दर्शन घडावे अशी लोकांची उत्कट इच्छा होती। त्यामुळे आळंदीस ते परत जाताना जिथे जिथे मुक्काम पडत असे तिथे आणि प्रवासात मध्ये लागणाऱ्या गावात लोकांची त्यांचे दर्शन घेण्याकरता अलोट गर्दी होत असे। पैठणात जातेवेळी ती भावंडे एखाद्या धर्मशाळेत अगर देवळात उतरत असे व भिक्षा मागून उदरपोषण करत असे, पण यावेळी मात्र स्थिती उलट होती। गावकऱ्यांच्या आग्रहामुळे व जवळपासच्या खेडूतांच्या होणाऱ्या गर्दीमुळे प्रत्येक मुक्कामी त्यांचे 4-2 दिवस राहणे होत असे। अशीच वाटचाल करत असताना त्यांचा मुक्काम आळे नावाच्या गावी पडला। नेहमीप्रमाणे भाविकांची होणारी गर्दी आणि ब्राह्मणांबरोबर होणारी धर्मचर्चा असा उपक्रम चाललाच होता। पुष्कळ जणांची भोजनासाठी आग्रहाची निमंत्रणे असत, त्यामुळे त्यांचा मुक्काम जरा लांबला। त्यावेळी काही गावकऱ्यांनी असे सांगितले की या रेड्याला सोबत घेऊन गावोगावी फिरत राहणे हे फार अवघड काम आहे। शिवाय त्याचे खाणे-पिणे, अंघोळीकरिता ओढ्यावर अगर तलावापाशी नेऊन आणणे, रात्री निवाऱ्याकरिता छपराखाली त्याला बांधून ठेवणे अशी त्याची काळजी घ्यावी लागेल। त्यापेक्षा आम्हाला असे वाटते की याला इथेच आळेगावी ठेवा। आम्ही गावकरी अगदी जीवापाड त्याची काळजी घेऊ। ज्ञानेश्वर म्हणाले, पहा बरे, याला सांभाळणे ही गोष्ट सोपी नाही। तो सामान्य रेडा नसून वेद पठण केलेला आहे। त्याचे शरीर जरी पशुचे असले तरी आत्मा सज्ञान आहे, त्याचा अवमान होता कामा नये। गावकरी म्हणाले, कितीही जरी अवघड अशी ही जबाबदारी असली तरी आम्ही ती पार पाडू। आपण आमच्यावर विसंबून याला आमच्याच या आळेगावी ठेवून जा। ज्ञानदेवांनी स्मित केले व दृष्टी निवृत्तीनाथांकडे टाकली, तेव्हा त्यांनी नजरेने संमती दिली। नंतर पुढे एके दिवशी 3ऱ्या प्रहारी ही 4ही भावंडे रेड्याला सांगाती घेऊन फिरावयास निघाली। सोबत गावकरी आणि ब्राह्मण वृंद होताच। फिरता फिरता एका बखळीसारख्या जागी येताच ज्ञानदेव थांबले। त्यांनी एका विशिष्ट जागी त्या रेड्याला उभा केला व म्हणाले, अरे ज्ञान्या, ही जागा मी तुला राहण्याकरता देत आहे। तू याच ठिकाणी कायमचा आनंदात राहा बरे का। आणि त्यांनी त्याच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला। त्याच क्षणी रेड्याने ज्ञानदेवांकडे व सर्वांकडे पाहिले, मान हलवली आणि हरि ओम तत्सत अशी मोठ्याने गर्जना केली। पुढच्याच क्षणी तो गतप्राण झाला। हा चमत्कार प्रत्यक्ष पाहणाऱ्यांचे हृदय अगदी हिलावून गेला। मग त्याला त्याच जागेवर पुरला व त्यावर त्याचे शास्त्रानुसार माणसांप्रमाणे अंत्यविधीही केले। नंतर तिथेच त्याची समाधी बांधली। आज तर तिथे केवढे तरी भव्य असे समाधी मंदिर असून फार मोठी यात्रा भरते। वर्षभर कीर्तने, भजने अशांसारख्या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते। वाचक बंधू हो, या सर्व हकीकतीवरून एक गोष्ट स्पष्ट होते व ती म्हणजे संत समागमांची थोर